मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून काल राखी सावंतची एक्झिट झाल्यानंतर आता बिग बॉसच्या घराला या सीझनचे टॉप 6 कंटेस्टंट मिळालेत. त्यापैकी तन्वी कोलते हिने तिकीट टू फिनाले हा टास्क जिंकल्यानंतर ती थेट बिग बॉस मराठी सीझन 6च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे उर्वरित सगळे 5च्या 5 सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आले आहेत. या 5 नॉमिनेट सदस्यांपैकी एक सदस्य येत्या सोमवारी म्हणजे उद्याच्या दिवशी मिडनाईट इव्हेक्शन अंतर्गत घराबाहेर जाणार आहेत. तर या 5ही नॉमिनेट सदस्यांसाठी वोटिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. आले आहेत या घडीचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. तर यामध्ये सगळ्यात कमी वोटिंग ही रेवा कौरसे या कंटेस्टंटला मिळताना दिसते. रेवा सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. तर 4थ्या स्थानी दीपाली सय्यद पाहायला मिळते. तर 3ऱ्या स्थानी विशाल कोटियान आहे. या ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार 2ऱ्या स्थानी अनुश्री माने आहे. तर पहिल्या स्थानी राकेश बापट पाहायला मिळतोय. तर एकंदरीत अनुश्री माने, विशाल कोटियान आणि राकेश बापट हे कंटेस्टंट स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत. तर बॉटमला रेवा कौरसे आणि दीपाली सय्यद या 2 कंटेस्टंट पाहायला मिळतात. तर नक्कीच या दोघींपैकी दीपाली सय्यद या स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे एकंदरीत रेवा कौरसे या मिडनाईट इव्हेक्शन अंतर्गत बिग बॉसच्या घराचा निरोप घेऊ शकतात. तर मिडनाईट इव्हेक्शन अंतर्गत कोण जाऊ शकतं घराबाहेर याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस संदर्भातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.